नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे आज आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल कसे बनवायचे हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे। बनायचं आहे ना तुम्हाला यूट्यूबर्स। मग जर यूट्यूबर्स बनायचं असेल तर तुम्हाला एक चांगलं आणि एक उत्तम दर्जाचं यूट्यूब चॅनल क्रिएट करणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी काय गरजेचं आहे हे जाणून घ्यायचं आहे ना तुम्हाला, नक्की तर कमेंटमध्ये सांगा। आज आपण नक्की यूट्यूब चॅनल बनवण्यासाठी काय करावं लागेल याविषयीचं सविस्तर मार्गदर्शन मी आज तुम्हाला करणार आहे। तर पहिल्यांदा यूट्यूब चॅनल्स किंवा यूट्यूबर्स म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया। कारण बरेचसे लोक जे आहेत या टेक्नॉलॉजीशी नवीनही असू शकतात। माझा जो व्हिडिओ बघतात त्यातले काही लोकांना हेही माहिती नसतं की यूट्यूब्स आणि यूट्यूबर्स म्हणजे काय। तर मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो की यूट्यूब्स म्हणजे काय। यूट्यूब्स म्हणजे जे सोशल मीडिया आहे, जसं की फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप किंवा इतर जे सोशल मीडिया आहेत त्याचप्रमाणे एक व्हिडिओ प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारं एक प्लॅटफॉर्म म्हणजे यूट्यूब्स आहे, जे आपले व्हिडिओ त्या प्लॅटफॉर्मवरती अपलोड करून आपण त्यातून लोकांना मार्गदर्शन करू शकतो। आपण आपली ओळख लोकांसमोर एक आपलं नावलौकिक प्रसिद्ध करू शकतो। तर त्याचबरोबर आपण यूट्यूबचा पार्टनर पण बनू शकतो आणि त्यातनं एक आजकाल बरीच जण या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्ममधून चांगला पैसासुद्धा कमवत आहेत। मग पैसा जर कमवत असतील तर यूट्यूब चॅनल बनवणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। मग यूट्यूब म्हणजे काय आपल्याला कळालं, तर यूट्यूबर्स म्हणजे काय। जर यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर जे कोणी चॅनल क्रिएट करून त्या चॅनलद्वारे नवीन नवीन व्हिडिओ टाकून त्यातून लोकांशी संवाद साधतात किंवा लोकांसोबत बोलतात किंवा लोकांचं मनोरंजन करतात, लोकांच्या ज्ञानामध्ये भर टाकतात, अशा लोकांना यूट्यूबर्स असे म्हणतात। जसं की मी आपल्यासमोर बोलत आहे तर मीही एक यूट्यूबरच आहे। यूट्यूबचा मी एक प्लॅटफॉर्मचा वापर करतो आणि आपल्याशी संवाद साधत आहे। तर असंच जर तुम्हाला संवाद साधायचं असेल तर तुम्हाला यूट्यूब चॅनल क्रिएट करणं हे तितकंच गरजेचं आहे। मग क्रिएट करायचं कसं माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंट करा आणि नसेल तरही कमेंट करा की जर उत्तम असं यूट्यूब चॅनल बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे प्रथमदर्शनी ते म्हणजे गुगल अकाउंट किंवा जीमेल आय डी। मग जीमेल आय डी काय आहे? आत्ता आपण जे काही ऑनलाईन सगळे काही बघतोय आहे ते आपण एक प्लॅटफॉर्म आहे सगळं म्हणजे ऑनलाईन पाहण्याचं किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याचं, ते म्हणजे गुगल। तर गुगलवरून आपल्याला बरंचसं म्हणजे ॲप्लिकेशन्स असतील किंवा वेबसाईट असतील याच्याशी आपण कोऑर्डिनेट करतो। मग गुगलचं एक जीमेल अकाउंट असतं, त्यालाच मेल आय डी म्हणतात। तर जीमेल अकाउंट असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला क्रिएट करायला लागेल। मग जीमेल अकाउंट क्रिएट कसं करायचं याबद्दल आपण वेगळा असा एक व्हिडिओ बनवू, परंतु एक थोडक्यात सांगायचं म्हणजे जीमेलवर जाऊन सर्च करायचं की क्रिएट जीमेल अकाउंट आणि क्रिएट जीमेल अकाउंटवरती क्लिक केल्याच्या नंतर तिथं जीमेल अकाउंट बनवण्याचे तुम्हाला काही एक प्रोसिजर येईल। तर त्या प्रोसिजरनी स्टेप बाय स्टेप क्लिक करत जायचं आणि ते क्रिएट केल्याच्या नंतर तुमचा डेटा वगैरे भरून मग ते तुम्हाला जे काही गुगल सांगेल त्याप्रमाणे OTP वगैरे देऊन ते साइन इन करायचं गुगलमध्ये। मग तुमचं XYZ नावाचं जीमेल अकाउंट म्हणाल। जसं की आता मी म्हणालो मी गुणाजी मोरे, तर माझं गुणाजी मोरे या नावाने पण जीमेल अकाउंट आहे। तसंच तुमचंही जीमेल अकाउंट तुम्ही बनवू शकता। जसं की तुम्हाला नवीन चॅनल जर बनवायचं असेल, समजा एखाद्या शेती क्षेत्राशी निगडीत बनवायचं असेल तर शेती क्षेत्राशी निगडीत जीमेल अकाउंट बनवा किंवा तुमच्या नावाचं जीमेल अकाउंट बनवा। जीमेल अकाउंट बनल्याच्या नंतर साइन इन केल्याच्या नंतर तुम्ही यूट्यूबचं ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये ऑलरेडी प्रत्येक मोबाईलमध्ये असतंच, त्या मोबाईलला
ते जीमेल अकाउंट साइन इन करा आणि साइन इन केल्याच्या नंतर तुमचं एक होम पेज येईल त्या जीमेल अकाउंटशी निगडीत. त्या जीमेल अकाउंटवरती मग तुम्ही काय करायचं आहे, यूट्यूब जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्या कोपऱ्यामध्ये जे आहे एक व्ह्यू चॅनल येतं. व्ह्यू चॅनलला क्लिक केल्याच्या नंतर खाली क्रिएट चॅनल येतं. तर क्रिएट चॅनलमध्ये जायचं आणि क्रिएट चॅनलमध्ये गेल्याच्या नंतर मग आपण चॅनल कोणत्या नीचशी संबंधित बनवत आहात, जसे की आता मी बनवतो आहे चालू घडामोडी, किंवा मग आता तुमचा जो व्हिडिओ बघत आहात की यूट्यूब चॅनल कसं बनवायचं आहे. तर एक तुम्ही नीच निश्चित करा की तुम्हाला कुठल्या क्षेत्राची निगडीत तुम्हाला चॅनल बनवायचं आहे. त्या चॅनलचा तुम्ही पहिल्यांदा लोगो तयार करा, जो गोल राऊंड असला तर चांगला उत्तमच, आणि ते जर नसेल तर मग तुम्ही लोगो डिझायनरकडून किंवा ग्राफिक डिझायनरकडून तो बनवून घ्या. कारण लोगो हा तुमचा एक प्रोफाईल जो असतो चॅनलची त्याचं एक प्रतीक असतं आणि त्याद्वारे तुम्हाला भरपूर काही असं म्हणजे मदत होते. त्यानंतर आपण बघूया की लोगो बनवण्याच्या नंतर आपल्याला यूट्यूब चॅनलला आणखीन एक गरजेचं असतं, ते म्हणजे कव्हर पेज. कव्हर पेज यूट्यूबच्याच फॉर्मॅटच्या नुसार तुम्हाला बनवायचं आहे, जेणेकरून मध्यभागामध्ये तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव असलं पाहिजे, जेणेकरून मोबाईलवरती जरी तुमचं चॅनल ओपन केलं तर तुमच्या चॅनलचं नाव दिसलं पाहिजे. आणि ते पण पेज बनवत असताना तुमचं कृषीशी निगडीत असेल, खेळाशी निगडीत असेल, डान्सच्या निगडीत असेल, जे कोणत्या क्षेत्राशी निगडीत तुमचं चॅनल क्रिएट करत आहे त्या क्षेत्राशी निगडीत असं कव्हर पेज अट्रॅक्टिव्ह बनवून तिथं अपलोड करावं लागतं. त्यानंतर येतं डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन म्हणजे काय असतं की तुम्ही जे चॅनल बनवताय त्या चॅनल संबंधित थोडक्यात माहिती तिथे लिहायला लागते डिस्क्रिप्शनमध्ये. आता जसं की मी तुम्हाला सांगतोय की माझं चालू घडामोडीविषयी चॅनल असल्यामुळं माझं जर चॅनल तुम्ही ओपन केलं तर माझ्या चॅनलवरती चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर जे आहे, करंट अफेअर वरती ते म्हणजे तुम्हाला सगळं माझं डिस्क्रिप्शन दिसेल. मग त्यात आजच्या चालू घडामोडी महाराष्ट्राच्या असतील, अर्थकारण असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, सांस्कृतिक असेल, या सगळ्या घडामोडीचा जो आढावा आपण दिवसाचा घेतो त्याला चालू घडामोडी म्हणतात. तर चालू घडामोडीविषयी माझं डिस्क्रिप्शन आहे. मग तुम्ही तुमच्या चॅनलनुसार ते डिस्क्रिप्शन तुम्ही तिथं चॅनलमध्ये तुम्ही लिहायचं असतं आणि त्यानंतर ते सेव्ह करायचं असतं. सेव्ह केल्याच्या नंतर मग तुम्हाला ते चॅनलचं एक होम पेज दिसेल, तुमचा कव्हर पेज असेल, लोगो असेल, डिस्क्रिप्शन असेल. मग तुम्हाला क्रिएट व्हिडिओ, जो पहिला व्हिडिओ टाकायचा असतो तो पहिला व्हिडिओ हे अपलोड करायचा असतो आणि तो पहिला व्हिडिओ हा तुमच्या चॅनलचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असतो. कारण त्या पहिल्या व्हिडिओवरून पासूनच तुमचा यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे, तुमचा जो नीच आहे, नीच म्हणजे तुमचं जे थीम आहे, जसं की कृषी, क्रीडा, मनोरंजन, अर्थकारण, राजकारण, यातलं कुठलंही तुम्हाला जे मांडायचं आहे त्या क्षेत्राशी निगडीत तुमचा नीच जे असेल त्या नीचची निगडीत संबंधितच तुम्ही व्हिडिओ बनवा, जेणेकरून अल्गोरिदममध्ये सेट करत असताना यूट्यूब पण तुमचं अल्गोरिदम सेट करतं, त्यामध्ये त्याचा फायदा होतो. आणि पहिला व्हिडिओ हा इम्प्रेसिव्ह असतो आणि तो क्वालिटी व्हिडिओ बनवा. जर तुम्ही पहिल्यांदा जर यूट्यूब चॅनलवरती येत असाल, तुम्हाला यूट्यूब चॅनलचं कुठलंही नॉलेज नसेल किंवा कुठली टेक्नॉलॉजी जर नसेल तुमच्याकडं, तर तुमचा साधा जो आयफोन आहे, तुमचा जो मोबाईल आहे, तुमचा जो हँडसेट आहे अँड्रॉइड हँडसेट, तो चांगल्या प्रकारचा कॅमेरा असलेला हँडसेट तुम्ही वापरू शकता. मग त्याच्यातनं तुम्ही ते आत्ता जसं मी व्हिडिओ शूट करतो तसं तुम्ही मोबाईलच्या कॅमेरामधून शूट करू शकता. शूट केल्याच्या नंतर आपल्याला जिथं कुठं वाटतं की ते एडिटिंग करायला पाहिजे, मग एडिटिंगमध्ये बरंचसं वेगवेगळे भाग येतात, त्याचासुद्धा मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे.